पुण्यातील कर्वेनगर इथे स्थित असलेली एक स्मशानभूमी, तिची अवस्था अतिशय घाणेरडी झालेली आहे. माझ्या मागे एक शवदाहिनी देखील आहे, इलेक्ट्रिकल जी असते आणि त्याची अवस्था देखील तुम्ही इथे बघू शकता कशा अवस्थेमध्ये ही पडलेली आहे. आणि आजूबाजूचा जो सगळा परिसर आहे, ह्याची साफसफाई नियमितपणे होत नसते आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये लिटरली कचरा टाकलेला असतो. तुटके मटेरियल्स असतात, लोखंडी मटेरियल असतं. आपण आता इथं बघू शकतोय, की या ठिकाणी देखील जी शवदाहिनी आहे, की बऱ्याच वेळा नागरिकांच्या मतानुसार बऱ्याच वेळा त्यांना अग्निसंस्कार न देता त्यांना या शवदाहिनीमध्ये त्यांचा अंत्यसंस्कार केला जातो. पण आता ती शवदाहिनी स्वतः शवासारखीच झालेली आहे, अशी आपल्याला इथे अवस्था दिसून येते. या बाजूला तुम्ही खाली बघू शकता, की कशाप्रकारे प्लायवूड टाकलेत, पत्रे टाकलेत, लोखंडी सळ्या टाकल्यात आणि त्याच्यावरती लिटरली शवदाहिनीवरती तर एक प्लायवूड असं आडवं पडलेलं आहे. म्हणजे हे आता शवदाहिनीवरती हे प्लायवूड टाकलं म्हणजे आता ह्याचा अंत्यसंस्कार करायचा आहे का? हा प्रश्न देखील इथे पडतोय. म्हणजे काय इथं लक्ष दिलं जात नाही व्यवस्थितपणे. पोतं टाकलेलं आहे, इथं कचरा पडलेला आहे. अजून पुढे जाऊन जर आपण त्या भागात बघितलं, तर सगळा कचरा आणि राडा-रोडाच इथे झालेला आहे. म्हणजे निदान मेल्यानंतर तरी नागरिकांना अशा सुविधा नाही मिळाव्यात, असं अपेक्षा देखील नागरिकांनी व्यक्त केली होती. म्हणजे जिवंत असताना देखील सुविधा होतात आणि मेल्यानंतर तर आता मृत्यू झाल्यानंतर तर मग शवदाहिनीच व्यवस्थित नाहीये. जर कोणाला शवदाहिनीचा वापर करायचा असेल, तर ते शवदाहिनीच व्यवस्थितपणे नाहीये. या गोष्टीची तक्रार देखील पुणे महानगरपालिकेकडे काही इथल्या स्थानिक रहिवाशांनी केलेली होती. आणि आता वाट आपल्याला ह्या गोष्टीची बघायची आहे, की स्मशानभूमीसारखी ही जी सेन्सिटिव्ह जागा असते, त्या ठिकाणी स्वच्छता असणं, डेली नियमितपणे साफ-सफाई होणं, इकडे काम कर्मचारी जो असतो साफ करणारा, तो व्यवस्थितपणे नियुक्त करणं आणि आजूबाजूची जो काही परिसर आहे, तो व्यवस्थितपणे स्वच्छ ठेवून इथली निगा राखली जाणं खूप गरजेचं आहे. आता या गोष्टीवरती पुणे महानगरपालिकेला तर निवेदन काही लोकांनी दिलेलंच आहे. आणि आपल्याला हे बघायचं आहे, की जी तक्रार पुणे महानगरपालिकेकडे कर्वेनगरच्या स्मशानभूमीबद्दल केलेली आहे, त्या तक्रारीवरती पुणे महानगरपालिका कितपत वेगाने काय ॲक्शन्स घेणार आहेत का? हे आता ही शवदाहिनी जशी आहे, म्हणजे लिटरली शवदाहिनीच धूळखत पडली, त्याला जाळ्या झाल्यात, त्याचे जे हँडल्स आहेत ते गोल-गोलवाले ते गंजलेले आहेत. अशा प्रकारची शवदाहिनी इथे झालेली आहे. तुम्हाला देखील या गोष्टीवरती काय तुमची मतं आहेत, ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स मी अंशुकाशेत.